नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लहान साईजचा 4 टक ब्लाउज डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून आणि टिचिंग करायची आहे आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये। मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर हा अगदी लहान साईजचा ब्लाउज आहे, तर 28 इंच साईजचा आहे। तर याची तयार उंची आहे 13.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि खालच्या बाजूला इथं अर्धा इंच मी हे एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच। तर इथं आपल्याला फक्त फ्रंट साइडची कटिंग करायची आहे। तर तयार उंची आहे 13.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच आपण कंपल्सरी कोणत्याही साइज साठी घेत असतो, परंतु इथं डायरेक्ट आपल्याला बेल्ट साठी एक्स्ट्रा मी अर्धा इंच हे वाढवून घेतलं। त्याच्यानंतर इथं सुद्धा आय हुक साठी 5 इंच इतकं वाढवून घेतलं। तर त्याच्यानंतर डीप गळा असल्यामुळे मी या पॉइंट पासून आपल्याला हे आय हुकचं अंतर आहे ते सोडून आपल्याला 4.5 इंचावरती शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। 5 इंचाला 2 रेषा कमी। तर इथं मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। बॅक साइड पूर्ण मी इथं ठेवून आणि हा बॉक्स तयार केलेला आहे आणि इथं अर्धा इंच आणि इथं 5 इंच हे वाढवून घेतलं, हे मी डबल सांगितलं। त्याच्यानंतर इथं आपल्याला बॅक साइडची कटिंग झालेली आहे। तर बॅक साइडची कटिंग साठी इथून आपण 1.5 इंच इतकं अंतर घेतलं किंवा 1 इंच इतकं अंतर घेतलं, तर या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 28 चा चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे मी परत अर्धा इंच हे ऍड करून घेतलं, कारण आपण 4 टक्स ब्लाउजची इथं शिलाई करणार आहोत। तर इथं हा टक्स येतो, त्याच्यासाठी आपल्याला दोघही बाजूंना 1.5 इंच इतकं अंतर येणार, म्हणून मी इथं अर्धा इंच इतकं वाढवून घेतलं। डीप गळा असल्यामुळे आपल्याला इथं 3 लाईन इतक्या अंतरावर शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे 1.25 इंचावरती। तर इथं आपण आधी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊ। हा छातीचा चौथा भाग हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पुढे अर्धा इंच। त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा। त्याच्यामध्ये अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणून मी 7 इंचावर खूण करून घेतली। अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतला। तर आपण इथं आधीच क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच इतकं वाढवून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं 3 इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथं आय हुकच्या बाजूला 3 इंच आणि इकडच्या बाजूला 2.5 इंच अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतला। इथं घेतलं 3 इंच आणि इथं घेतलं मी 2.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला इथून हे अंतर किती घ्यायचं आहे टक्स साठी, तर घ्यायचं आहे 2.5 इंच। 3 इंचाला 2 रेषा कमी इंच। त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे, तर तो आपल्याला लहान साईज असल्यामुळे 1 इंचापेक्षा सुद्धा कमी घ्यायचा आहे। तर दोघही बाजूंना मी 4 लाईन इतकं अंतर मोजून घेतलं आणि हुबा टक्स आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला 2.25 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे 2 इंचाला 2 रेषा कमी। तर हे उभं अंतर घेतलं 2.25 इंच आणि हे आडवं अंतर घेतलं मी 2.25 इंच। त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर ह्या टक्सचं आपल्याला किती अंतर ठेवायचं, इथं हे 4ही पॉइंट देत असताना प्रत्येक पॉइंटच्या मध्ये आपल्याला 1.25 इंच अंतर येणार। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं अशा पद्धतीने।
इथून हे अंतर घेतलं मी 1.25 इंच, इथं सुद्धा 1.25 इंच घेतलं आणि याच्यापासून सुद्धा आपल्याला 1.25 इंचावरच खूण द्यायची, पॉइंट द्यायचा आहे। अशा पद्धतीने हा पॉइंट आपल्याला तिरकत जाऊ द्यायचा आहे, हा मुंड्याजवळ जाऊ द्यायचा आहे। परत एकदा सांगते, तयार उंचीपेक्षा आपण घेतलेली तयार उंची आहे तिच्यापेक्षा आपल्याला 1.5 इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। अर्धा इंच या बेल्ट साठी लागणार आहे किंवा क्रॉस पट्टी म्हणतो आपण त्याच्यासाठी। त्याच्यानंतर इथं 1/2 इंच मी सोडून घेतलेला आहे आणि ते सोडून मी हा पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। शोल्डर घेतलं 4.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे मी 4.25 इंच, 5 इंचाला कमी। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी इथं घेतली मी 3 इंचाची आणि इथं घेतली 2.5 इंचाची। त्याच्यानंतर हे या पॉइंट हा मध्ये सेंटर आहे तर हे अंतर घेतलं मी 2.25 इंच, म्हणजे 3 इंचाला 2 रेषा कमी आणि उभा टक्स घेतलेला आहे मी 2.25 इंच, 2 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर हे चारही पॉइंट मध्ये 1.25 इंचाचा अंतर येणार अशा पद्धतीने पॉइंट देऊन घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत। तर हा टक्स आपल्याला 1 इंचाला 2 रेषा कमी इतका घ्यायचा आहे आणि याचं शिलाई मार्जिन आपण इथं आधीच ऍड करून घेतलेला आहे, अर्धा इंच ऍड केलेला आहे आणि मागची साईड आपण जशीच्या तशी इथं कॉपी केलेली आहे। मागच्या साईडला आपण 1 इंचाचा टक्स देत असतो ते सुद्धा मी इथं ऍड करून घेतलेला आहे आणि क्रॉस पट्टी ही शिलाई झाल्यानंतर उरलेली क्रॉस पट्टी ही आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायची आहे। इथं मी सांगायचं विसरली, इथं आपल्याला 1/2 इंच इतकं खाली जायचं आहे अशा पद्धतीने तिरकस। छातीचा चौथा भाग आहे त्याच्यापासून अशा पद्धतीने तिरकत जायचं आणि मागच्या साईडला आपण जेव्हा टक्स देत असतो आणि अशा पद्धतीने तिरकस आपण कटिंग करत असतो अर्धा इंच, तर ती सुद्धा आपल्याला इथं करून घ्यायची आहे। सेम हे आपल्याला इथं डार्क करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर बाही आहे 3 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.25 इंच प्लस करायचं आहे। तर मी 1.25 इंच वरती अर्धा इंच आणि खाली 1/2 इंच अशा पद्धतीने इथं मार्जिन घेतलं आणि आपल्याला इथं हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खाली हे मी 1 इंच का घेतलेलं आहे हे मी तुम्हाला बाही कटिंग झाल्यानंतर सांगणार आहे। तर 4.25 इंचाची अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं। लहान बाही असल्यामुळे आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे 2 इंचाची, 2 इंचाची किंवा 2.25 इंचाची। मुंडा घेर आहे 13 इंच, तर ह्या साईज मध्ये कधी कधी 12 इंच किंवा 12.5 इंचाचा सुद्धा मुंडा घेर असू शकतो। तर इथं घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच मुंडा घेरचा दुसरा भाग आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मध्ये सेंटर घेऊन आणि इथं 1 इंच 1.5 इंचावर असे पॉइंट देऊन आणि 1.5 इंचापासून मागच्या साईडचा बाहीचा शेप द्यायचा आहे आणि 1 इंचापासून पुढच्या साईडचा बाहीचा शेप द्यायचा आहे। पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतला। तर दंड घेर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आता तुम्हाला मी इथं क्लिअर करणार आहे। तर खाली मी 1 इंच अंतर का घेतलेलं आहे, कारण लहान साईज मध्ये काखीतील शिलाई झाल्यानंतर इथं खूप थोडा भाग उरत असतो आणि काही वेळेला कस्टमरला इथं थोडासा एक्स्ट्राचा भाग हवा असतो, तर तो आपल्याला कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा आहे। तर हे अंतर आहे 5.5 इंच, त्याचा आपल्याला मध्ये सेंटर घ्यायचा आहे आणि मध्ये सेंटर पासून इथं आपल्याला अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आणि बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। लहान बाही असली तरी सुद्धा आपल्याला काखीतील भाग हा थोडा जास्त होतो। तर त्याच्यानंतर आपल्याला लगेचच ब्लाउजची शिलाई करून घ्यायची आहे आणि हा पुढच्या बाहीचा शेप सुद्धा कटिंग करून घ्यायचा।
तर मैत्रिणींनो, इथं मी अस्तर कापून आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीस ठेवून आणि सर्व पार्ट मी जोडून घेतले आणि त्याच्यानंतर एका बाजूचे अशा पद्धतीने बरोबर करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर बाह्यासुद्धा पलटवून पुढच्या साईडला खुणा करून घेतल्या आणि जोडून घेतलं। अस्तर जोडून एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। बॅक साईड मी तयार करून घेतलेली आहे। जर का तुम्हाला ही डिझाइन बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण जे टक्स इथं आखून घेतलेले आहेत ते परत मी एकदा चेक करून घेत आहे आणि जिथं आपण ज्या पद्धतीने आखून घेतलेले आहेत त्यांच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर हे टक्स देत असताना हे 3 टक्स देत असताना हे आपल्याला पाव इंचाचे द्यायचे आहेत। तर इथं हा तिरकत झाला ह्या टक्समुळे, म्हणून तो बरोबर सरळ रेषेत करून घ्यायचा। तर हे टक्स आपल्याला पाव इंचाचे घ्यायचे आहेत। खालच्या बाजूचा कपडा सुद्धा हातात येईल ही काळजी घेत आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर काही वेळेला फक्त अस्तरचा टक्स दिला जातो आणि खालच्या बाजूला कपडा हा तसा शिल्लक राहतो। तर टक्स देत असताना सुरुवातीला आणि शेवटी डबल शिलाई मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं। तर हा सुद्धा टक्स हे 3 टक्स आपल्याला पाव इंचाचेच घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा पद्धतीने पाव इंचाचे आणि शेवटी थोडं तिरकत जायचं। अशा पद्धतीने मी ही 4 टक्स मारून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर फायनली तुम्ही बघू शकतात खूप छान असा पफ तयार झालेला आहे। लहान साईज असल्यामुळे मी पाऊण इंचाचा टक्स घेतला तरी सुद्धा खूप छान पफ तयार झाला। त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी आणि हे पार्ट बरोबर कोणे एकमेकांवरती ठेवून आपल्याला त्यांच्यावरती शिलाई करून त्याच्यानंतर परत दाब शिलाई देऊन आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही पार्टवरती टक्स देऊन आणि क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। नंतर तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने वरच्या बाजूला दाब शिलाई द्यायची आहे। तर बघू शकतात खूप छान अशा पद्धतीने शिलाई झालेली आहे आणि एक्स्ट्राची क्रॉस पट्टी टक्स दिल्यामुळे उरत असते तर ती आपल्याला कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर दुसराही पार्ट मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतला। क्रॉस पट्टीचे भाग आणि मध्य सेंटरवरती टक्स हे समोरासमोर आहेत किंवा नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचे। तर बघा ते अगदी परफेक्ट आहेत। त्याच्यानंतर आयपट्टी आणि हुक पट्टी सुद्धा मी जोडून घेतली। व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी हे तुम्हाला दाखवलं नाही। त्याच्यानंतर दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि अशा पद्धतीने आयपट्टी हुक पट्टी जोडून झाल्यानंतर जर का कमी जास्त झाले तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे। त्याच्यानंतर तिरकस क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतल्या आणि त्या सुद्धा मी जोडून घेतल्या। तर अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर पुढची साईड शिलाई परफेक्ट झालेली आहे आणि बघू शकतात खूप छान असा गळ्याला आकार आलेला आहे। तर व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी पाइपिंग केलेली आणि आय हुकच्या पट्ट्या जोडलेल्या हे दाखवलं नाही। त्याच्यानंतर आपल्याला मागची साईड आणि पुढची साईड अशा पद्धतीने ठेवून जर का एखादा भाग कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। दोघंही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आणि चेक करून घ्यायचे आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डर जोडत असताना आपल्याला थोडी डबल शिलाई करून घ्यायची आहे। मशीन थोडी मागे पुढे करून आणि लॉक करून घ्यायचं जेणेकरून शिलाई उसवणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर शोल्डर जवळ एक्स्ट्राचा भाग आला की तो आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचा आहे। मग आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। तर बाह्या जोडायच्या आधी दोघंही बाजूंच्या बाह्या बरोबर चेक करून घ्यायच्या। अशा पद्धतीने दोघंही बाह्या एकमेकांवरती ठेवून आणि जर का एखादी बाही शिलाई करत असताना कमी जास्त होते म्हणून ती आपल्याला एक्स्ट्रा झाली 1 लाईन 2 लाईन तर ती कटिंग करून घ्यायची।
आणि मध्य सेंटर बाहीचा काढून आणि मध्य सेंटर पासून बरोबर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। जर का बाह्या आपण जोडायच्या आधी चेक करून घेतल्या, कमी जास्त असतील तर एकसारख्या मापात करून घेतल्या तर काखेतील भाग कुठेही कमी जास्त होत नाही। बाहीवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसरी ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात खूप छान अशी बाही तयार झालेली आहे। बाही चेक करून घेतली, 3 इंचाची परफेक्ट आहे। त्याच्यानंतर बाही जोडून झाल्यानंतर जर का थोडा भाग अशा पद्धतीने पुढे एक्स्ट्रा आला तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा। दोघही बाह्यांना मी सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राचा भाग थोडा आहे तर तो कटिंग करून घेतला आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बरोबर आपल्याला सरळ रेषेत पकडून आणि फिटिंग करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला एक शिलाई दोघही बाजूंना मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर काखेतील भाग हे बरोबर आपल्याला पकडत जायचे आहेत आणि खालच्या बाजूला बरोबर पकडत जायचे, म्हणजे ते मागे पुढे होणार नाही। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी शिलाई करून घेतली। दोघही बाजूंना 2-2 शिलाया मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला माप टाकून घ्यायचे। तर आयपट्टी सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आणि कमरेचा सुद्धा मी चौथा भाग इथं मोजून घेत आहे। सेम ह्याच पद्धतीने दोघही बाजूंना आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दंडघेर किती आहे तर तो सुद्धा आपल्याला बाहीवरती टाकून घ्यायचा आहे। जर का तुम्ही नवीन शिकणारे असताल तर सरळ रेषेत शिलाई होत नाही, म्हणून अशा पद्धतीने सरळ रेषेत आपल्याला आधी पॉइंट काढून घ्यायचे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही शिलाई तिरपी तारपी होत नाही आणि अगदी खूप छान पद्धतीने शिलाई होते। तर जिथं मी खडूने आखून घेतलेला आहे तर तिथं मी अशा पद्धतीने दोघही बाजूंना शिलाया करून आणि त्यांच्या जवळ पाव इंचावरती 1-2 शिलाया ह्या टाकून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता दोघही बाजूंना सेम अशाच पद्धतीने शिलाई करून आणि खूप छान परफेक्ट पद्धतीने काखेतील भाग सुद्धा अगदी परफेक्ट समोरासमोर आलेले आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने एकदा कटिंग करून ब्लाऊज नक्की टिच करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा।